कुणाल कामरानं महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला। कामरानं मिश्किल ट्विट करत सरकारला पुन्हा डिवचलाय। प्रेक्षकांना पाठवलेल्या समन्सवरून देखील आता त्यानं हे खडे बोल सुनावलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कुणाल कामरानं महाराष्ट्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला। कामरानं मिश्किल ट्विट करत सरकारला पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। दरम्यान त्यानं सोशल मीडियावर जी पोस्ट केलेली आहे आपण पाहूयात। एखाद्या कलाकाराला हुकुमशाही पद्धतीनं कसं मारायचं, कलाकाराला त्याचं काम सुरू होण्याच्या आधी थांबवण्यास भाग पाडणं क्रमांक 1। क्रमांक 2, कलाकाराला खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम मिळू नयेत अशी परिस्थिती निर्माण करणं। क्रमांक 3, मोठे क्लब कार्यक्रमासाठी जागा देण्याची जोखीम पत्करणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणं। क्रमांक 4, प्रेक्षकांना समन्स पाठवणं, केलेला क्राईम सीन बनवणं। कलाकारावर हुकुमशाही या मथळ्याखाली त्यानं हे ट्विट केलेलं आहे। क्रमांक 5, कलाकाराला त्याचा आत्मा विकायला भाग पाडणं किंवा त्याला पूर्णच शांत करणं। क्रमांक 6, कलाकाराला शांत करण्यासाठी राजकीय शस्त्र वापरणं। कारवाई कुठपर्यंत आली हे विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो, कारण आमचे इतर पदाधिकारी आहेत जे त्याची तोडफोडच्या वेळी होते, त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवलेलं। ते तोडफोड करतायत, त्यांच्यावर तत्काळ इन्क्वायरी करतायत, पण एवढं मोठं कृत्य केलं त्याच्यावर इन्क्वायरी का नाही आली? विचारपूस केली, पण साहेबांनी सांगितले सर्व अँगलने आमचा तपास चालू, लवकरात लवकर तो तुम्हाला खार चौकीला दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।